2024च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया जेव्हा वर्ल्ड कपमधून बाहेर गेली तेव्हा रोहित शर्माला एक प्रश्न विचारण्यात आला, ऑस्ट्रेलियाबद्दल तुमचं मत काय? त्यावर रोहितने देअर इज अ नो मोर ऑस्ट्रेलिया इन वर्ल्ड कप असं म्हटलं. काल श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेली मॅच ऑस्ट्रेलियाला परतीच्या मार्गावर घेऊन चालले. ऑस्ट्रेलिया जवळपास नॉकआउट होण्याच्या दारावर आहे. त्याचं कारणही तसंच आहे. आधी झिम्बाब्वे विरुद्ध आणि आता श्रीलंकेविरुद्ध मॅच हरल्याने सुपर 8 मध्ये जाण्याचा त्यांचा प्रवास खूप खडतर झालाय. त्यासाठी त्यांना आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वेच्या मॅचवर आता निर्भय राहावं लागणार. जर आयर्लंडनी झिम्बाब्वेला हरवलं तर त्यांचा मार्ग कुठेतरी सुरू होऊ शकतो. पण ही गोष्ट कागदावर जरी म्हणायला गेलं सोपं असलं तरी प्रत्यक्षात मात्र कठीण आहे. झिम्बाब्वे आणि श्रीलंकेच्या मॅचमध्ये त्यांचं बॅटिंग कोलॅप्स ही त्यांचा प्रॉब्लेम ठरला, ज्यामध्ये सतत त्यांच्या विकेट्स गेल्यात. झिम्बाब्वे विरुद्ध तर हातातली मॅच घालवली आणि श्रीलंकेच्या विरुद्ध तर सुरुवातीची ओपनिंग पार्टनरशिपच 100च्या पुढे गेलेली. ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श खेळत असताना 200च्या पुढे ऑस्ट्रेलिया जाते असं वाटलेलं आणि त्यानंतर बॅटिंग कोलॅप्स व्हायला सुरुवात झाली. मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड सोडून बाकीच्यांनी कुणी रन बनवले नाहीत, ज्याचा फटका ऑस्ट्रेलियाला बसला. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 19 आणि 20व्या ओव्हरमध्ये मोजून 4 रन आले. हे झाल्यानंतर जेव्हा श्रीलंका बॅटिंगला आली त्यानंतरही श्रीलंकेच्या बॅट्समननी आक्रमक सुरुवात केली, ज्यामध्ये 8 ओव्हरमध्ये 80चा धावफलक ठेवला. 10च्या रन रेटने ते पुढे जात होते, पण तेवढ्यातच ॲडम झॅम्पा, स्टॉनॉइस यासारख्या बॉलर्सना यश आलं नाही आणि याचाच परिणाम म्हणजे ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा श्रीलंकेविरुद्ध हारली. ऑस्ट्रेलियाला इंजरी कन्सर्न्स खूप आहेत, ज्यामध्ये पॅट कमिन्स, जॉस हेझलवूड, स्टोनाइस या सगळ्यांनाच इंजरी झाल्यात. स्टोनाइसला झालेली इंजरी ही जरी मायनर असली तरी तो खेळतोय, तर पॅट कमिन्स आणि जॉस हेझलवूड हे नसण्याची खंत त्यांना अजून पण जाणवते आणि त्याचाच परिणाम आपल्या कालच्या मॅचमध्ये पाहायला मिळाला. दुसरीकडे श्रीलंकेने आपल्या घरच्या मैदानावर पल्लेकलच्या स्टेडियमवर झालेल्या मॅचवर ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आणि यामुळे श्रीलंकेला आता क्वालिफाय होण्यास कोणी थांबवू शकत नाही. राहिली दुसरी टीम, ज्यामध्ये आज झिम्बाब्वे आणि आयर्लंडच्या मॅच झाल्यावर चित्र स्पष्ट होईल. असं म्हटलं जात आहे की ऑस्ट्रेलिया आता पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात ग्रुप स्टेजमधून माघारी जाणार. ऑस्ट्रेलिया आता T20 वर्ल्ड कपमध्ये नसणार, त्यामुळे पुढचे सामने कसे होणार, किती रंजक होणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल.